काय करायला हो राधाबाई? काय नाही हो वहिनी, या की आताच आले लग्नाहून. कसं झालं लग्न? काय माय लगन कमी सोंगत जास्त होत. सऱ्या मांडवानं मोठमोठ्याल्या टिव्या लावल्या होत्या आणि ते नवरी नवर देऊन नुसता एकूण एकाच्या मागच पळू लागले, गळ्यात गळे घालून. कुठे की एकदा येड्या बाभळीनं पळू लागली, एकदा उसानं पळू लागली. काय 32 वर्षाची नवरी तरी वाटू लागली का ती? तिच्यापेक्षा तिची आई नाही तर नाही दिसू लागली. तिची सख्खी बहीण नव्हती आली लग्नाला, म्हणजे नवरीची सख्खी मावशी नव्हती लग्नाला. तिचं म्हण काय कानू ते पत्रिकेतच नाव नव्हतं टाकलं म्हणे. त्या स्टेजवर 1 घंटा लाईन मध्ये उभं राहून आम्ही त्या नवरदेव नवरी जवळ गेलो फोटो काढायला. तिथं गेलो तर काय, त्या नवरदेवाला आम्ही कोण आहे तर आमची ओळखच नाही. मग मी बी सांगितलं म्याचं ढुंगण धुतलेलं हे म्हणून लहानपणी. मग त्या नवरीनं त्या नवरदेवाला मग नातं काय आहे तर सांगितलं. आणि तिथले तिथे विचारल्यावर आपल्याला तर म्हणावंच लागणार आहे ना की लग्न चांगलं झालं म्हणून. पण काही सोय नव्हती, कत्ते लग्न चांगलं नाही झालं. एका कार्ट्यानं तर आमच्या खालची गादी नेली वडून. आमच्या घरच्या लग्नात आम्ही स्पष्ट पत्रिकेवर लिहिलं होतं कपड्याचा आहेर स्वीकारला जाणार नाही म्हणून. तरी बी त्यानं आम्हाला कपड्याचा आहेर आणला होता. मग मी बी तसंच केलं. त्यानं बी लिहिलं होतं पत्रिकेवर भांड्याचा आहेर स्वीकारला जाणार नाही. मी बी भांडच घेऊन गेली.